आणि म्हणून या पद्धतीमध्ये आम्ही शूद्र, मी राजाराम पाटील आगरी समाजातला आहे. पाटील हे आडनाव महाराष्ट्रामध्ये वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण आम्ही शूद्र पाटील आहोत, भूमिहीन पाटील आहोत. आम्हाला जमिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने भेटल्या. रायगड जिल्ह्यातलं कोटी विरुद्ध जमीनदारी विरुद्ध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. भारतातले क्षत्रिय या तलवारी खाली ठेवायला तयार नाहीत. ते आंदोलन करतात की आम्हाला जर आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आरक्षणच रद्द करू, अशा प्रकारच्या घोषणा ते करायला लागले. याच्यावरून ही आरक्षणाची आंदोलनं संविधान विरोधी आहेत, समतेच्या विरुद्ध आहे, हे दिसायला लागलं. आणि आताची अवस्था फार भयंकर. शेतात उतरली आमची माणसं, मेंढरं घेऊन उतरली तर त्यांच्यावर बलात्कार करा अशा प्रकारचे आदेश देणारे याच देशातले पाटील आहेत. पण जे पाटील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालतात ते सांगतात नाही, या भूमीचा प्रत्येक भाग वी द पीपल ऑफ इंडिया सगळ्या भारताचा आहे. कोणी कोणाला कुठे अडवू शकत नाही, कुणाच्या शेतात कुणाच्या मळ्यात जायला अडवू शकत नाही. प्रत्येकात आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रवासी यांना मी जय भीम करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये रेल्वेचे जे प्रमुख अधिकारी होते, आयुष्मान हिरेश मीना मंडल रेल प्रबंधक, आयुष्मान पंकज कुमार केशरवानी, आयुष्मान अनंत शर्मा, आयुष्मान जितेंद्र कुशवाहा, आयुष्मान तरुण कुमार, आयुष्मान हेमंत जिंदाल, आयुष्मान कुलदीप रघुवंशी आणि कार्यक्रमाचे निमंत्रक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती 2026, ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन रनिंग ब्रांच मुंबई, या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि या जयंतीनिमित्त आजचं हे प्रबोधनाचं भाषण मी आपल्यासमोर करत आहे. मला आज अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मुंबईसारख्या या आंतरराष्ट्रीय शहरात आणि संपूर्ण देशाला ज्या रेल्वेने जोडलेलं आहे, देशाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणजे रेल्वे आहे, रेल्वे कर्मचारी आहे, वेगवेगळ्या जाती धर्मातील विविधतेने भरलेला हा रेल्वे परिवार आहे. यांना मी शुभेच्छा देत असताना हे सांगू इच्छितो की मुंबईमधलं हे रेल्वे स्टेशन इतिहासात गेला तर इथे पूर्वी मांडवी कोळीवाडा होता आणि या कोळीवाडा विस्थापित होऊन हे इथे झालं. आणि असा इतिहास आहे की मुंबई हे शहर मातृसत्ताक आहे, म्हणजे हुंडा न घेणाऱ्या लोकांचा आहे. इथली स्त्री कुणालाही न घाबरणारी स्त्री आहे. मुंबईच्या सगळ्या मार्केट, मासळी मार्केट तुम्ही पाहिलात तर तुम्हाला अशा प्रकारची इकॉनॉमी दिसेल. आणि म्हणूनच मुंबई या शहराचं नाव ज्या महामायेवरून, महालक्ष्मीवरून पडलं, त्या महामाया एकविरेला मी प्रथम वंदन करतो, जी तथागत गौतम बुद्धांची आई आहे. सम्राट अशोकाने बांधलेली मोठ्या प्रमाणात लेणी या मुंबईच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचा 2500 वर्षांचा इतिहास या मुंबईचा आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांच्या आरमाराचा वारसा सुद्धा मुंबई शहराला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर हा अप्रांत प्रदेश 2500 वर्षापासून जसा सम्राट अशोकाच्या नावाने ओळखला जातो, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने सुद्धा हा ओळखला जातो. आपण सगळ्यांनी आज निळा फेटा बांधलेला आहे, त्याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा जय भीम करतो. आणि आपल्याला जय भीम करत असताना
या मुंबईची शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं प्रतीक असलेली कोळी टोपी मी माझ्या डोक्यावर मुद्दामून घातली, कारण मुंबईच्या भूमिपुत्राला आज आपण ही सन्मानाने बोलायची संधी दिली. आणि जो माझा विषय आहे आरक्षणाचा, मला पूर्ण कल्पना आहे की विचार मंचावर मी इथपर्यंत आलोय. कोळी समाजाचा एक मुंबईचा भूमिपुत्र आलाय, याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण होतं. कारण आरक्षण नसतं तर हा विचार मंच नसता, आणि विचार मंच नसता तर माझ्यासारख्या वक्त्याला इथं इतक्या उंचावर कोणी बोलवलं नसतं. कारण इथून अनेक कोळी बांधव जात असतील, पण तुम्ही त्यांना कधी वक्ता म्हणून बोलवलं नसेल. आणि म्हणून मी आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन या मुंबईच्या भूमिपुत्रांच्या वतीनं विचार मंचाला धन्यवाद देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला कल्पना आहे की आरक्षणाचा विषय आज देशभरात गाजतोय, आणि आरक्षणाच्या विषयावर बोलायचं म्हटलं की दोन प्रकारचे विचार आपल्या देशात आहेत. एक विचार आहे की देशाला गुलामीत टाकणारा, आणि तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृतीचा विचार, विषमतेचा विचार. आणि दुसरा विचार आहे समतेचा विचार. या समतेच्या विचारात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, रयतेचं स्वराज्य, हे समतेच्या तत्वावरच आधारित होतं. आणि म्हणून शिवाजी महाराज असे राजे आहेत की ज्या काळामध्ये स्त्रियांना राज्यव्यवस्थेमध्ये आदराचं स्थान नव्हतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. रयत म्हणजे जे भूमिहीन लोक होते, ज्यांना घरं नव्हती, आमच्यासारखे समुद्रावरच्या लढवय्या लोकांना आरमारात काडीचं स्थान नव्हतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. कारण निसर्गातच मुंबई ही समुद्राच्या जवळ आहे, भारताचा पश्चिम किनारा समुद्राच्या जवळचा आहे, आणि मनुस्मृती सांगत होती की समुद्रावर जाणं वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सम्राट अशोकानंतर इथे एक स्वराज्य उभं केलं. आणि शिवाजी महाराजांच्या नंतर आमच्याकडे जी गुलामगिरी आली, तिला आम्ही मराठीमध्ये पेशवाई म्हणतो. या गुलामगिरीमुळे आमच्यावर सगळ्यांवरच गुलामगिरी आली, आणि या गुलामगिरीला शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि अमेरिकेत जशी गुलामगिरी आहे साखळदंडाची, तशी आमच्याकडे मानसिक गुलामगिरी आहे. आणि या अत्यंत महत्वाच्या विचार मंचावरून महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घेताना मला खूप आनंद होतोय. कारण असं सांगतात की स्टेशन बांधताना महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सुद्धा हातभार लागलेला आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे त्या काळी टाटांपेक्षा मोठे बिल्डर होते मुंबईतले. ओबीसी समाजाचा माणूस इथे एक बिल्डर होता. शूद्र ज्यांना म्हटलं होतं मनुस्मृतीने, ते बिल्डर होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु म्हटलेलं आहे. त्यांच्याबरोबर गौतम बुद्धांना सुद्धा गुरु म्हटलेलं आहे, कबीरांना गुरु म्हटलेलं आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना गौतम बुद्धांसारखंच गुरु म्हणण्याचं कारणच तसं आहे की या देशातली जी गुलामगिरी आहे ती इथल्या विषमतावादी धर्मामुळे आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. आज जगाला विनाशाकडे नेणारं युद्ध सुरू आहे, आणि आपल्या आयोजकांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे की इथे जे चित्र साकार केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, त्यामध्ये इथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी जगाच्या सुखाचा विचार केलेला आहे. जग विनाशाकडे चाललेलं आहे, आणि त्याला सुखाकडे, समृद्धीकडे न्यायचं असेल, पर्यावरणाकडे न्यायचं असेल तर बुद्धाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी हे चित्र आहे ते पाहणं गरजेचं आहे. हे चित्र मुंबईतल्या नवरात्र उत्सव, मुंबईतले गणेशोत्सव, दहीहंडी सगळ्यांना आदर्श चित्र आहे. म्हणजे संदेश कुठला द्यायचा असतो सार्वजनिक ठिकाणी, तो शांतीचा संदेश द्यायचा असतो. आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपण संयुक्तपणे आठवत असतो. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे काम आहे ते इतकं मोठं काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संविधानकारांनी, जागतिक विचारवंतांनी त्यांना आपलं गुरु म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाचं महत्त्व किती आहे. इथे बसलेला प्रत्येक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संघर्षातून शिकून इथे आलेला आहे. तो काय असा वडिलांच्या प्रॉपर्टीवर आलेला नाही, वडील रेल्वेत होते म्हणून नाही, तो संघर्षाने शिकून आलेला आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलं त्या कामाचं प्रतिबिंब या मुंबई शहरात सुद्धा पाहायला मिळतं. स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्याकडे सावित्रीबाई फुल्यांनी केली. आपल्याला कल्पना आहे की राजर्षी शाहू महाराजांचं काम सुद्धा आरक्षण या विषयात अत्यंत क्रांतिकारी आहे. त्यांनी आपल्या राज्यात पहिल्यांदा आरक्षणाची सुरुवात केली. आणि
समतेची ही चळवळ रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आणि संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने पुढे आणली, त्यांच्याबरोबर मुंबईचे जे भूमिपुत्र म्हटले जातात आगरी, कोळी, भंडारी हे सुद्धा एकत्र लढले. आणि म्हणूनच कोकणामध्ये मनुस्मृती दहन झालं, चौदार तळ्याच्या पाणी हक्काचं आंदोलन झालं. आज आपण इथे पाहतो कार्यक्रमात आपण सहज पाणी पितो, बाटलीमध्ये सहज पाणी उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की हे पाणी आम्हा लोकांना प्यायला उपलब्ध नव्हतं. चौदार तळ्याचं आंदोलन, चौदार तळे चौदार आहे म्हणून झालं नव्हतं की या देशामध्ये पाणी पिण्याचा अधिकार या देशातल्या 85% लोकांना, ओबीसी, SC, ST यांना नव्हता आणि त्यांना तो अधिकार मिळावा. जगामध्ये अशा प्रकारची विषमता भारतात आहे हे सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. आणि म्हणून आज हा रेल्वेच्या विचार मंचावरचा कार्यक्रम असा जागतिक स्वरूपाचा आहे की इथे एक कोळी टोपी घातलेला माणूस भाषण करतो. या देशातले आदिवासी, या देशातले SC, या देशातले ST जेव्हा बोलू लागतील तेव्हा काय होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आमचे सगळ्यांचे सगळ्यात मोठे नेते आहेत की ज्यांनी आम्हाला अशा प्रकारचं अभिमानाने बोलायला शिकवलं. आणि आम्ही बोलतोय जगाच्या शांतीवर, आम्ही बोलतोय भारताच्या समानतेवर, आम्ही बोलतोय भारताच्या न्यायावर, भारताच्या बंधुतेवर. याच्यापेक्षा वेगळं आणि वाईट आमच्याकडून कधीच येणार नाही. आणि म्हणून आरक्षणाची जी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्याच्याबद्दल देशातल्या अनेक लोकांना आज गैरसमज आहे. आणि हे गैरसमज जसा मागची बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आम्ही लोकांना समजावून सांगितली पाहिजे. आणि आरक्षणाची ही भूमिका, याला देशाच्या इतिहासात फार मोठा लढवय्यांचा इतिहास आहे. आपल्याला वाटतं की 200-400 वर्षापूर्वीची भूमिका आहे. तर या देशामध्ये जो धर्म, जी संस्कृती होती, ती जेव्हा जेव्हा विषमतेकडे जायला लागली तेव्हा तेव्हा त्याची चिकित्सा भगवान बुद्धांनी सुद्धा केलेली आहे. कारण आज भगवान बुद्धांना इथे साकार केलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळी माणसं समान आहेत, स्त्रिया आणि पुरुष हे सुद्धा वेगळे नाहीत, सगळ्यांना समान अधिकार भेटले पाहिजेत. आणि म्हणून ज्यावेळी त्या काळात सुद्धा ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आलो, तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं ही असं अनैसर्गिक गोष्ट आहे. नैसर्गिक गोष्ट काय की आमचा सगळा जन्म आईच्या पोटातूनच होतो आणि म्हणून आम्ही सगळे समान आहोत. अशा प्रकारची भूमिका चारवाक, बुद्ध, महावीर यांनी त्या काळात घेतली. पण नंतरच्या काळात प्रतिक्रांती होऊन पुन्हा एकदा गुलामगिरी आमच्याकडे आली. आणि या गुलामगिरीला अमेरिकन गुलामगिरी बरोबर जोडून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जगाकडे लक्ष वेधलं आणि सांगितलं की भारतामध्ये विषमता आहे, याच्यावर काम करायला लागेल. आणि म्हणून आज आरक्षणावर बोलताना आरक्षणाचे लाभ घेत असलेले आमचे लोक जेव्हा समोर येतात त्यावेळी लोकांना प्रश्न पडतो, हे आरक्षण आणखी किती दिवस चालणार आणि या आरक्षणामुळे आमच्यावर अन्याय होतो. अशा प्रकारची भूमिका अनेक प्रस्थापित लोकांची आहे, पुढे आलेल्या लोकांची आहे. मग त्यांना देशाचा इतिहास सांगावा लागतो की देशाचा इतिहास काय आहे. देशामध्ये विषमता होती. किंबहुना अलीकडे आमचे एक असेच नेते म्हणा किंवा एक अभिनेते म्हणा, ते म्हणाले की मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, ही जर त्यांनी वाचली असती तर जाळली नसती, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं. त्यावेळी त्यांना असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत येत नसावं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेक भाषांचे तज्ज्ञ होते, इतिहासकार होते. आणि त्यांना मला सांगायचं आहे की ज्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं, जे आरक्षणावरचा रागच यामध्ये आहे, तर ते वक्तव्य असं आहे की मनुस्मृती हा खरं म्हणजे अनुभवण्याचा विषय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः शाळेच्या बाहेर बसवणं, माठातलं पाणी प्यायला न देणं, चालत्या घोडागाडीतून उतरवणं, सलूनमध्ये केस कर्तनात गेलेला असताना जात कळते तेव्हा तुमचे मी केस कापणार नाही, अशा प्रकारचे जे आलेले अस्पृश्यतेचे अनुभव आहेत, हे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. आणि हे अनुभव म्हणजेच मनुस्मृती आहे. मनुस्मृती हा तर लिखित ग्रंथ आहे, पण याच्यापेक्षा प्रत्यक्ष मनुस्मृती व्यवहारात आपल्याला पाहायला मिळते. आणि यातून देशाला बाहेर काढणं हे मोठं काम होतं. आणि म्हणून आपल्या समाजातील ऐतिहासिक अशा शोषित, वंचित, मागास लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापित लोकांच्या बरोबरीचं स्थान देणं ही काळाची गरज होती. ज्याला आमच्याकडे राष्ट्र निर्माण म्हटलं जातं, देशाचं निर्माण म्हटलं जातं, ते काय आहे? ते आहे की सतत
प्रस्थापित लोक ज्यांना 15% आम्ही उच्चवर्णीय समाज म्हणतो, सर्व सत्तेच्या ठिकाणी तेच असणं आणि 85% लोकांना हा प्रवेश नाकारणं ही विषमता आहे. आणि या विषमता संपवण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. बघा, आपण आपले सगळे विचार मंचावर बसलेले आहात, इथे फार मोठ्या संख्येने लोक आहेत, देशभरातले लोक आहेत, पण विचार मंचावर आपले 3 आणि 2च प्रतिनिधी आहेत. हे आमचे सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या लोकांचे पण आहेत आणि आपले पण आहेत. मग हे प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेत, सगळ्यांनाच काही स्टेजवर आपल्याकडे जागा नाही, पण आमचा एकतरी प्रतिनिधी तिथे असला पाहिजे. ज्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांचा प्रतिनिधी असला पाहिजे. हे आरक्षण आहे. सगळ्यांनाच काय आरक्षणातून नोकऱ्या लागत नाही, 1-2 लोकांना लागतात, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते तिथे गेले पाहिजे. म्हणजेच आरक्षण ही सवलत नाही, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आणि म्हणून हे प्रतिनिधित्व कशामध्ये पाहिजे? आपल्याला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या आणि ज्यांची मनं आज जागी असतील त्यांना माहित असेल की तुम्ही सुद्धा शाळेत गेल्यानंतर तुम्हाला अनंत अडचणीला सामोरं जावं लागलं असेल, अडथळे आले असतील. मग हे अडथळे कशामुळे आले? आकाशातल्या राक्षसांमुळे आले का? देवदेवतांमुळे आले का? नाही. आमच्या देशात अशा प्रकारचे अडथळे आमच्या विरोधात निर्माण केले गेले, ते माणसानेच केलेली कामं होती. आणि म्हणून हे अडथळे दूर करून आमच्यातले काही लोक शाळेमध्ये गेले पाहिजे, कॉलेजमध्ये गेले पाहिजे, शिक्षणात गेले पाहिजेत. आणि म्हणून शिक्षणातलं आरक्षण आमच्याकडे देण्यात आलं. याचबरोबर आपल्याला माहित आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये जर आमचे प्रतिनिधी नसतील तर अवस्था किती बिकट होते. तुम्ही तहसील कार्यालयात गेलात, जिल्हाधिकारी कार्यालयात गेलात, मंत्रालयात गेलात, तुमचा जर अधिकारी तिथे नसेल तर तुमचं काम होत नाही. तुम्हाला अनेक दिवस बाहेर ताट करत राहावं लागतं. आणि आमच्या देशातल्या उपेक्षित वंचित समूहाला येणारा हा नेहमीचा अनुभव आहे. आणि म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे. आज खरं म्हणजे रेल्वेने मी अनेक वेळा प्रवास केला, पण रेल्वे या स्टेशनवर म्हणजे मुख्य स्टेशनवर इथे भाषण करण्याची संधी मात्र मला सहजासहजी मिळाली नसती. निदान कोळी टोपी घातलेल्या कोळी माणसाला कधीच भेटली नसती. आणि ही संधी ज्यामुळे मिळालेली आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये आमच्या बंधू भगिनींना आरक्षण आहे म्हणून. नाहीतर कदाचित आंबेडकर जयंती, बाबासाहेबांची जयंती सुद्धा या स्टेशनवर झाली नसती. आणि म्हणून या आरक्षणामुळे आज आम्ही सरकारी नोकऱ्यांमुळे हा कार्यक्रम करू शकतो. खरं म्हणजे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलंय आणि त्यांची जयंती साजरी करणं भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे. ते काय फक्त निळ्या फेटा घातलेल्या लोकांचं काम नाही, सगळ्यांचं आहे. भगवा असेल, हिरवा असेल, तांबडा असेल, लाल असेल, सगळ्यांनी केले पाहिजे. परंतु असं दिसत नाही. सत्य आणि वास्तव हे आहे की या आरक्षणाच्या संघर्षातून आलेले लोक हे कार्यक्रम करतायत. आणखी एक आरक्षण आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण. आम्ही शिक्षणातलं आरक्षण, सरकारी नोकऱ्यातलं आरक्षण याच्यामध्ये चर्चा करत असतो, पण शेवटी देश चालवणारे लोक आहेत, यामध्ये सुद्धा आम्हाला संधी भेटली पाहिजे. आपण सगळ्या नोकऱ्या करतात, आपण सगळेजण नोकरीतले आहात. तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर विचार कराल की राजकारणाकडे गेलं पाहिजे. मी सुद्धा शिक्षक होतो आणि शिक्षकी पेशा सोडून 2005 साली मी ठरवलं की विधानसभा लढायची, लोकसभा लढायची. कारण तिथे सुद्धा आमचा प्रतिनिधी असेल तर आमचा आवाज, आमच्या अन्यायाला वाचा आपण फोडू शकतो. आणि म्हणून राजकीय आरक्षण मागासवर्गीय समाजाला, ओबीसी, SC, ST यांना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे प्रतिनिधी गेले पाहिजेत. आणि आपल्याला सुद्धा सांगतो की देशाच्या राजकारणात आपल्यासारख्या अनुभवी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जाणं गरजेचं आहे. कारण अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. देशाचं स्वातंत्र्य रेल्वे टिकवून ठेवू शकतं, एकात्मता टिकवून ठेवू शकते आणि समानता सुद्धा. आज रेल्वेच्या युनियनमध्ये मी आज पाहिली, सगळेजण आतमध्ये जाऊन आलो. कधी काय आम्हाला एंट्री नसते आतमध्ये, पण तुमच्या कॅन्टीनमध्ये आज पहिल्यांदा गेलो. AC असलेली कॅन्टीन आहे, खूप चांगली कॅन्टीन आहे. हा जो अनुभव आहे तुमच्यामध्ये मिसळण्याचा, हा मला सुद्धा या आरक्षणामुळेच मिळालेला. आणि म्हणून या सगळ्या महत्वाच्या जागांवर आमचे प्रतिनिधी पोचणं, त्या जागा राखून ठेवणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आरक्षण म्हणजे सवलत नाही. अनेक लोकांना असं वाटतं, जे टीकाकार आहेत ते म्हणतात की आरक्षणाच्या सवलतीमुळे देश मागे गेला, बुद्धिमान मागे पडले, असं लोक सांगतात, टीका करणारे. परंतु आपल्याला कल्पना आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये प्रवेश नाकारला होता, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला होता,
राजकारणात सुद्धा त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला आणि असं सांगितलं गेलं की हे माणसं जास्त प्रगती करू शकत नाहीत, आरक्षणातून आलेले लोक पुढे जाऊ शकत नाहीत. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात सिद्ध केलं की आगरी कोळी बंडाऱ्यांच्या घरी जाऊन बोंबील जिताडा मासे खाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान देऊ शकतो. त्यासाठी विजय असो. त्यासाठी नॉनव्हेज खाऊ नका, मासे खाऊ नका असं बोलायची काय गरज नाही. मासे खाणारा सुद्धा, बोंबील खाणारा सुद्धा, ते कुलाबा कोळीवाडा आहे बाजूलाच, तिथे बोंबील मिळतात. भारतातले सगळ्यात चांगले बोंबील कुलाबा कोळीवाड्यात मिळतात आणि ते बोंबील खाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान देऊ शकतात. यासाठी आम्हाला आगरी कोळ्यांसाठी दुसरा आनंदाचा विषय कुठला आहे, दुसरा अभिमानाचा विषय कुठला आहे? आणि म्हणून हे जे प्रतिनिधित्व आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या राजकारणात, लोकसभेत, संविधान सभेत मिळालं नसतं तर आज आमची किती वाईट अवस्था झाली असती. आणि म्हणून भारतामध्ये आरक्षण ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे, निगेटिव्ह नाही. जे आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांना मला सांगायचं आहे की जर सामाजिक न्याय तुम्ही केला नाही तर हे अत्यंत वाईट आहे. आणि जगामध्ये सगळ्या देशांमध्ये आरक्षण आहे, कसं काय भारतात आहे असं नाही. आणि म्हणून याला अफर्मेटिव्ह ऍक्शन असं इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे की ही कृती करणं देशासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यांचा उद्देश सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असा आहे, ज्या आरक्षणाचा, आणि समानता प्रस्थापित करणं, मी तुम्हाला सांगतो भारतीय संविधानामध्ये आरक्षण देण्यामागे समानता हा पाया आहे. म्हणजे समानतेच्या आधारावर आरक्षण आहे. आरक्षण ही कुणाची कृपा नाही, सवलत नाही. आणि म्हणून आरक्षणामागची भूमिका साऱ्या देशाला जर आज आम्ही सांगितली नाही तर देशामध्ये असं वातावरण पेटवलं जाते कारण आरक्षणाच्या लाभधारकांनी सगळ्या प्रकल्पांची वाट लावली, अशा प्रकारचं वातावरण केलं. हे अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून एकच उदाहरण आहे, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या हजारो वर्षांच्या पंडित लोकांना पुरून उरला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही किती बुद्धिमान असाल पण समानतेच्या तत्वाने लिहिलेलं भारताचं संविधान हे जगामधलं एकमेव संविधान आहे. अशा प्रकारचं संविधान कोणाला जमलं नाही. आणि जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आरोप करतात की दुसऱ्या देशांची कॉपी करून हे संविधान लिहिले, अशा प्रकारचा आरोप केला जातो. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की हाच देश आहे, भारत देश असा आहे की या देशामध्ये चवदार तळ्याचं पाणी गाढवं, म्हशी, उंदरं पीत होती पण माणसाला पिऊ दिलं जात नव्हती. अशा प्रकारची विषमता साऱ्या जगात कुठे नाही आणि अशा प्रकारची गुलामी जगात कुठेच नाही. आणि हे शोधण्यासाठी ज्यांना विषमतेचा प्रत्यक्ष अनुभव आहे तोच माणूस भारताचं संविधान लिहू शकतो. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की ज्यांनी हे स्टेटमेंट केलं की संविधान जे आहे म्हणजे संविधान आहे ते संविधान म्हणजे मनुस्मृतीचा पर्याय आहे. आणि मनुस्मृतीच्या बाबतीत जे स्टेटमेंट आलं की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचणं गरजेचं होतं. तर मनुस्मृती वाचणं म्हणजे काय? इथला प्रत्येक माणूस मनुस्मृतीचा जिवंत अनुभव घेणारा माणूस आहे. त्यांना जर मी संधी दिली तर एक एक तास प्रत्येक जण बोलेल माझा मनुस्मृतीचा अनुभव. आणि म्हणून चवदार तळ्याचं पाणी तुम्ही लोकांना पिऊ देत नव्हतं, इथल्या जमिनींचा मालकी अधिकार तुम्ही देत नव्हता, इथल्या स्त्रियांना तुम्ही कुठेही संधी देत नव्हता. स्त्रिया या शूद्र होत्या. आज आमच्या एका ताईचा इथे सत्कार झाला, मला आनंद वाटला. ताईंचा सत्कार तर केला पाहिजे पण विचार मंचावर सुद्धा 5 दादा तर आणि 5 ताई पण पाहिजेत. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्या महिलांना आम्ही संधी दिली पाहिजे. आणि म्हणून समानता प्रस्थापित करणं हे आपल्या सगळ्यांचं, भारतीयांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून देशामध्ये विषमता होती. आता तुम्हाला सांगतो की खरं म्हणजे या विचार मंचावरून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला, त्यांच्या समानतेला ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलं त्यांना उत्तर देणं हे माझं काम आहे. कारण मी एक ओबीसी बांधव आहे. मला हे कळलं पाहिजे 52% लोकसंख्या ओबीसीची आहे. त्या ओबीसीना ती विषमता सांगता येत नाही, समानता मांडता येत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये विषमता होती, विषमता आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज ही अनुभवाला येते. आणि म्हणून ही जी विषमता आहे ही विषमता जर आम्हाला दुरुस्त करायची असेल, सोडवायची असतील, ती कोण सोडवणार? आणि म्हणून देशामध्ये अनेक प्रकांड पंडित असताना त्यांना ही मनुस्मृती का कळली नाही, मनुस्मृती जाळायची वेळ बाबासाहेबांवर का आली, याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला पाहिजे. केवळ धर्मावर राग आहे किंवा या उच्चवर्णीयांनी आमच्यावर अन्याय केले म्हणून ती मनुस्मृती जाळली नाही, की ज्या मनुस्मृतीने सांगितलं या देशातल्या 50% स्त्रिया गुलाम आहेत, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही,
आणि म्हणूनच सावित्रीबाई फुल्यांना क्रांती करून महिलांच्या अधिकारासाठी इथे काम करावं लागलं, म्हणून काही प्रमाणात महिला आज इथे पोहोचलेल्या आहेत. बघा, हा एवढा मोठा रेल्वेचा विचार मंच आहे, परंतु या सगळ्या लोकांमध्ये एक छोटी मुलगी इथे समोर बसलेली आहे, माझ्या समोर बसले, आणि तिकडे आमच्या मला वाटते 2 ताई बसलेल्या आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशन आहे तरी सुद्धा महिला समोर यायला आज घाबरतात. आमच्या विरोधी असलेली ही मनुस्मृती आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, आणि तरी सुद्धा या देशातल्या उच्चवर्णीयांना, ज्यांच्या ताब्यात मीडिया आहे, ज्यांच्या ताब्यात सगळं साहित्य आहे, ज्यांच्या ताब्यात राजकीय दृष्ट्या देश आहे, त्यांना शंका येते की बाबासाहेबांची काही चूक झाली नाही ना मनुस्मृती जाळताना, असं त्यांना वाटतं. याचं कारण आहे की मनुस्मृतीद्वारे होणाऱ्या शोषणाचा अनुभव हा फक्त मागासवर्गीय लोकांना येतो. अप्पर कास्टला यायचा प्रश्नच नाही, उच्चवर्णीयांना यायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून या देशातले ओबीसी 52% ओबीसी, एससी आणि एसटी यांना तो पावले अनुभव येतो, फक्त त्यांना बोलायची संधी कोण देत नाही. पुन्हा एकदा मी या रेल्वे युनियनचं अभिनंदन यासाठी करेन की आपण अशा प्रकारच्या शोषित लोकांना बोलायची संधी दिली पाहिजे, कारण हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सुद्धा फार महत्वाचं. नाही तर तुम्हाला बुवा बापू पंडित खूप मिळतील, चांगली मस्तपैकी पूजा करतील, तिथे अभिषेक करतील, नाना सत्यनारायण पण घालतील इथे. ही स्थिती आहे, आणि अशामध्ये प्रबोधन मात्र होत नाही, आणि प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि प्रबोधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आमचा अनुभव आहे. आणि म्हणून हे काय माझं विद्वत्तापूर्ण भाषण नाही, तर हा आमचा अनुभव आहे. कारण अलीकडे मुंबईत आमच्या लोकांना लोक सांगायला लागलेत की तुमच्या मच्छीचा वास येतो, कोळीवाड्यातून मच्छीचा वास येतो, म्हणून कोळीवाडे हटवा. अरे, मुंबईची मत्स्य संस्कृती ही ओळख आहे, मासे हे मुंबईची ओळख आहे. आणि जगामध्ये समुद्रकिनारचे सगळे सत्ताधारी लोक असतील, इंग्लंड असतील, आता इराण असेल, सगळे असतील जे समुद्रावर लढणारे आहेत, ते मासे खातात. मासे हे वाईट नाहीत. आणि म्हणूनच विषमता, चातुर्वर्ण्य पद्धती, जातीभेद, उच्च नीच भेद यामुळे विषमता निर्माण झाली, हे आपल्याला जाहीरपणे बोलायची वेळ आली. आज ही विषमतेवर आम्ही बोलत नसल्यामुळे आमच्यावर लोक आज जळायला लागलेत की हे आरक्षण किती दिवस चालणार, आता आरक्षण संपवा, अशा प्रकारची भाषा लोक करायला लागली. याचं कारण आहे की आम्ही देशातली विषमता अजूनही संपलेली नाही, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागेल, तुमचे अनुभव सांगावे लागतील. आणि मी सांगतो, यासाठी विचारमंच, भाषणासाठी मोठं सभागृह याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलमध्ये आता जागा आहे, तुम्ही एखादी क्लिप करून तुमचा विषमतेचा अनुभव सांगू शकता, तो सांगायला काहीच हरकत नाही. कारण जर तुम्ही सांगितलं नाही तर समतेचे विरोधक तुमच्या डोक्यावर बसतील. आणि म्हणूनच आमचा जो प्रचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त मी एक माणूस भाषण करायला उभा राहिलो, परंतु प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची भाषणं आणि प्रवचनं विरोधकांची सुरू असतात. वेगवेगळे धर्मग्रंथ त्यासाठी लिहिले गेले, आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा चांगला अभ्यास केला होता, म्हणून त्यांनी रामायणावर सुद्धा आपलं बोलणं तिथे मांडलं की रामायणामध्ये शंभुकाचा वध केला गेला. शिकणारा एक ओबीसी माणूस चांगल्या ठिकाणी निघाला होता, हे उच्चवर्णीय ब्राह्मणांना आवडलं नाही, त्यांनी रामाला आज्ञा केली की या शंभुकाला ठार करून टाका, त्याला ठार केला गेला. शिक्षणात आमच्या लोकांना पुढे येताना झालेला हा पहिला विरोध आहे. महाभारतामध्ये सुद्धा असंच एकलव्याचा अंगठा कापला गेला, आणि ही पद्धत आपल्या गावागावात, देशादेशात अजूनही आहे. आणि म्हणून आपली जी उपनिषद आहेत, वेद आहेत, ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये आमची गुलामगिरी सांगितली गेली, पण आम्ही तिथपर्यंत जात नाही. कारण आम्हाला सांगितलं गेलं की वेद उपनिषद ऐकण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, वाचण्याचा विषय वेगळा. आणि यामुळे आम्हाला ते काही कधी कळले नाही, पण याची चिकित्सा महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आणि या देशातली विषमता किती मोठी आहे, आणि ती विषमता संपवण्यासाठी भारतीय संविधानाचं हे समतेचं आंदोलन आम्हाला कायम ठेवावं लागतं. आणि म्हणून या पद्धतीमध्ये आम्ही शूद्र, मी राजाराम पाटील आगरी समाजातला आहे. पाटील हे आडनाव महाराष्ट्रामध्ये वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण आम्ही शूद्र पाटील आहोत, भूमिहीन पाटील आहोत. आम्हाला जमिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने भेटल्या. रायगड जिल्ह्यातलं खोती विरुद्ध जमीनदारी विरुद्ध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छेडलं. बाबासाहेब आंबेडकरांवर विषयी आता खूप मोठे वक्ते तुम्हाला बोलताना दिसतील, परंतु मुंबईमध्ये ज्यांना घर नाही, मुंबईमध्ये ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना विचारा मुंबईची घरं किती महाग आहेत. आज ती कोट्यांमध्ये गेलेली आहे. तुम्ही 2-2 रेल्वेच्या नोकऱ्या केल्या तरी ते मुंबईतला 3-4 कोटीचा फ्लॅट घेणं अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
मुंबईतल्या लोकांच्या घरांचा विषय सुद्धा त्यावेळी मांडला होता. स्वतंत्र कॉलनी सुद्धा बनवल्या आहेत बाबासाहेबांनी इथे. आणि बाबासाहेबांनी इथल्या विषमतेला उत्तर देताना सांगितलं की आम्ही कुठेही काही कमी नाही, कपड्यांमध्ये, राहणीमानामध्ये आणि बंगल्यामध्ये सुद्धा. राजगृह बंगला दादरला बांधला. आज आमच्यामध्ये किती लोकांची हिंमत आहे की दादरला आम्ही बंगला बनवू शकतो? असेल त्यांनी हात उंच करून दाखवा. आहे का? म्हणजे विषमता आहे, तो तुमचा पराभव नाही, विषमता आमच्याकडे आहे. बाकीच्या लोकांचे बंगले होऊ शकतात तर आमच्या लोकांचे का होत नाही? आणि बाबासाहेबांनी राजगृह बंगला बांधून दाखवून दिलं. मुंबईत आला तर बंगला बांधूनच दाखवा. आम्ही झोपडपट्ट्यामध्ये, गलिच्छ वस्त्यामध्ये राहणार नाही, हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. आणि म्हणून स्त्रिया, आमच्या स्त्रियांना सुद्धा हा संघर्ष वेळोवेळी करावा लागतोय. शूद्र म्हणजे ओबीसी, स्त्रिया म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र एससी एसटी, यांना हा संघर्ष करावा लागतो. आणि म्हणूनच यांना नोकऱ्यांमधलं, शिक्षणांमधलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि म्हणून हे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, 1000 वेळा सांगावं लागतं. कारण आता आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड मोठे गैरसमज व्हायला लागले. आणि म्हणून आरक्षणाचा त्रास ज्यांना होतोय त्यांना आठवण करून द्यायला लागेल, बाबा रे, तुम्हाला होणारा त्रास हा अलीकडचा नाही. हजारो वर्ष तुमच्या मागच्या पिढ्यांनी या देशाचं शोषण केलं, इतरांना संधी नाकारली, त्यांना प्रवेश नाकारले शाळेमध्ये. आणि त्याचा परिणाम म्हणून आज जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, त्यांना आरक्षण आपल्याला द्यावं लागतं. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या आजच्या वाईट परिस्थितीस या देशातली उच्चवर्णीयांच्या पिढ्या आहेत, हे सुद्धा आपल्याला न घाबरता, न संकोच करता आम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही हे सांगत नाही आणि म्हणून समोरच्यांना वाटतं की यांचे लाड आता जास्त झाले, असं लोक बोलणार नाही. आणि म्हणून पुढारलेल्या लोकांनी, या देशातल्या पुढारलेल्या लोकांनी मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणं म्हणजे आरक्षण आहे. जपानमध्ये सामुराई योद्धे होते जे तलवार घेऊन लढायचे. जेव्हा लोकशाही आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तलवारी खाली ठेवतो. पण भारतातले क्षत्रिय या तलवारी खाली ठेवायला तयार नाहीत. ते आंदोलन करतात की आम्हाला जर आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आरक्षणच रद्द करू, अशा प्रकारच्या घोषणा ते करायला लागले. याच्यावरून ही आरक्षणाची आंदोलनं संविधान विरोधी आहेत, समतेच्या विरुद्ध आहेत, हे दिसायला लागलं. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा आम्ही देशामध्ये सांगितली पाहिजे. आरक्षणाचा पुन्हा एकदा सांगतो, समतेचा आधार आहे. आणि समता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी आमच्या देशाला दिलेली महान अशी देणगी आहे. जे काय विषमतेत जगतात त्यांना समतेची किंमत कळत नाही. म्हणून आज हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा आहे की देशाला समतेचा संदेश आज आम्ही इथून देत आहोत. आणि म्हणून मी पत्रकार बांधवांना विनंती करेन, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे, याच्या बातम्या लावल्या पाहिजेत. आमच्या बांधवांच्या हातात आज पाणी आहे आणि खायला अन्न पण आहे. जे आयोजकांना मी धन्यवाद देतो. आणि हे जे अन्न आणि पाणी आहे हे सुद्धा आरक्षणातूनच आमच्याकडे आले. कारण आमच्या वाट्याला जमिनी नव्हत्या, आमच्या वाट्याला घरं नव्हती. हा जमिनींचा कुळ कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला. त्या अलिबागमधून मी आलोय, जिथे बाबासाहेबांनी कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर हे आंदोलन केलं. जमिनी आम्ही कसायचो, जमिनीत काम करायचो, पण जमिनींची मालकी मात्र आमच्याकडे नव्हती. हजारो एकरांची जमिनीची मालकी जे लोक कधीही शेतात जात नव्हते अशा लोकांकडे होती. आणि म्हणून हे जे सगळे कांड या देशात घडलेलं आहे, त्याला कारण कोण आहे हे पुन्हा पुन्हा सांगणं माझं काम आहे. मी बांधवांना विनंती करेन की काही काळ आपण शांतपणे बसला, हालचाल केल्या नाही तर मला बोलायला सोपं जाईल. जसं सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असेल, हे समोर कोणी गडबड केली की ते थांबवावं लागतं, अशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून आरक्षणाचे जे उद्देश आहेत त्या उद्देशांमध्ये मनुस्मृती किंवा वैदिक हिंदू धर्म यातील चुकीच्या चालीरीती, परंपरा यांनी केलेल्या स्त्री शूद्र यांच्यावरील अन्याय दूर करणं हे काम आहे. मागासवर्गीयांना सुद्धा उच्चवर्णीयांच्या बरोबर आणलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही या विचार मंचावर बसलोय. मी तसं 2 वेळा लोकसभा लढलोय, पण लोकसभा लढलेल्या खासदारांना सुद्धा हेवा वाटेल, एवढं उंचीचं हे भाषण आहे, त्यांना पण ते बोलायला भेटणार नाही, एवढी मोठी संधी आपण दिलेली आहे. त्यामुळे मी लोकसभा हारलो त्याचं दुःख नाही. 2 वेळा लोकसभा हारून सुद्धा इथे भाषण करायला संधी मिळते, याचा अर्थ माझं भाषण खऱ्या लोकसभेत आहे. ही लोक हीच खरी लोकांची सभा आहे, बाकीची लोकसभा कुठली आहे? आणि म्हणून ही संधी आपल्याला मिळते. आमच्या लोकांना बरोबरी आणण्यासाठी आरक्षण. 85% लोक या देशातले मागे राहिले. हे बंद करा दादा, मी माझ्या पद्धतीने बोलू का? हा, मला पण भूक लागले.
अरे विचारांचा आदर बाबासाहेबांच्या जर आम्ही केला नाही तर बाकीचे लोक करतील का? आता इथे बँड आणा, सगळे नाचायला लागतील मस्तपैकी, औषध पाणी पण येतं मापो. प्रश्न हा आहे की या देशातल्या लोकांकडे विचार नाही. हा प्रवास हजारो वर्ष चाललाय, आमच्या बहुजन समाजाचा प्रवास हजारो वर्ष चाललाय आणि तो प्रवास असाच चालू राहील जर आम्ही सत्य सांगितलं नाही. आरक्षणाच्या विरोधी भूमिका आज संपूर्ण देशामध्ये बोलली जाते, सार्वजनिक ठिकाणी दाखवली जाते आणि आम्ही त्याला काही करू शकत नाही, आम्ही त्यांना पर्याय देऊ शकत नाही. ग्रामीण भारताची अवस्था फार भयंकर. शेतात उतरली आमची माणसं, मेंढरं घेऊन उतरली तर त्यांच्यावर बलात्कार करा अशा प्रकारचे आदेश देणारे याच देशातले पाटील आहेत. पण जे पाटील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालतात ते सांगतात नाही, या भूमीचा प्रत्येक भाग वी द पीपल ऑफ इंडिया सगळ्या भारताचा आहे, कोणी कोणाला कुठे अडवू शकत नाही, कुणाच्या शेतात कुणाच्या मळ्यात जायला अडवू शकत नाही. प्रत्येकाचा या देशावर पाय वाटेवर अधिकार आहे. रस्ता हा सगळ्यांच्या अधिकाराचा विषय आहे, पाणी हा सगळ्यांच्या विषयाचा अधिकार आहे. पण या विषयावर पण भाषणं करावी लागतात, जर केली नाही तर लोकांना समजत नाही. आणि म्हणून पाटलांमधला फरक सुद्धा सांगायची आता वेळ आलेली आहे आणि हा फरक आम्ही सांगितला पाहिजे. आणि म्हणून आरक्षणाचा आधार आरक्षण देताना जातीच्या आधाराने दिलं गेलं. जाती कोणत्या हो? ज्या नेहमी सुखात आहेत, तुपात आहेत, जे उच्चवर्णीय आहेत, जे राजकीय सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता यांचा लाभात आहेत त्यांना आरक्षण नाही. जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. आणि म्हणूनच जात ही कोणाची आहे? आपल्याकडे माहित आहे एससी, एसटी आणि ओबीसी हे जे प्रवर्ग आहेत या सगळ्या जातींना आरक्षण दिलं गेलं कारण यांचे रस्ते तुम्ही बंद केले होते. यांना शेतात जाण्याचे, विहिरीवर जाण्याचे, शाळेत जायचे, कॉलेजमध्ये जायचे, मंदिरात जायचे रस्ते सुद्धा तुम्ही बंद केले होते आणि म्हणून आरक्षण द्यावं लागलं. आणि म्हणून जातीचं जे मागासलेपण आहे त्याला आरक्षण आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की ही लाल टोपी घालून, कोळी टोपी घालून मी पहिल्यांदा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आमचे जे पत्रकार आहेत सुनील सरवदे इथे माझ्यासोबत आज आलेले आहेत त्यांनी कोपरखरणेत केला आणि जरांगे पाटील सांगत होते की आरक्षण आम्ही घेणार, ओबीसी मधून घुसून घेणार. त्यांना सांगितलं की तुमचं शोषण कोणी केलंय का? हे तुमचं शोषण तुम्हाला कोणी लुटलंय का? कोणाच्या शेतात गेल्यावर तुमच्यावर कोणी बलात्कार केला का? तुम्हाला कोणी लाथाडलं का? नाही. आणि मग ज्यांचं शोषण झालंय, जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले त्यांनाच आरक्षण आहे. त्यामुळे तुम्ही काय आमचे शत्रू नाही. महाराष्ट्रामध्ये सगळी सत्ता केंद्र तुमचे आहेत, डजनावारी मंत्री, मुख्यमंत्री तुमचे आहेत. तुम्ही मागासलेले कुठे आहात? कुठल्या अर्थाने आहात? तुम्ही सगळे पुढारलेले आहेत. आणि म्हणून मोठे भाऊ म्हणून तुम्ही शांत बसा. जे मागे राहिलेत, धनगर असतील, एससी असतील, एनटी असतील, विजयएनटी असतील, यांना आरक्षण आहे आणि हा संविधानाचा अर्थ सांगणं आपलं काम आहे. आणि म्हणून उच्चवर्णीयांनी सामाजिक मागासलेल्या लोकांचं आरक्षण मागणं हे संविधानाला विरोध करण्यासारखं आहे. संविधान सांगतं ज्यांचं शोषण झालं त्यांनाच आरक्षण आहे आणि म्हणून जातीचा आधार या आरक्षणाला आहे. आणि म्हणून आता लोक बोलायला लागलीत की जातीच्या आधारावरचं आरक्षण बंद करा, ईडब्ल्यूएस आरक्षण द्या, म्हणजे आर्थिक निकषावर द्या. या देशाचं शोषण आर्थिक निकषावर झालं नाही. आणि असं असतं तर आमचे IAS खूप आहेत, म्हणजे बौद्ध समाजातले खूप मोठे IAS आहेत, पण त्यांना उच्चवर्णीय समाजातला कुठलाही राजकारणी किंवा सत्ताधारी त्यांच्या मुलाला किंवा त्यांना मुलगी द्यायला तयार नाही. कारण तुम्ही IAS झालात तरी तुम्ही मागासवर्गीय, किती श्रीमंत झाला तरी तुम्ही मागासवर्गीय. आणि हा अनुभव देशातल्या राजकीय लोकांनी पण घेतलेला. कारण ही जात बदलत नाही आणि म्हणून जात बदलण्यासाठी इथला धर्म आणि देश बदलण्याची वेळ आली. एवढं मोठं हे आंदोलन आहे. आणि म्हणून आर्थिक मागासलेपण हा काय आरक्षणाचा मुख्य आधार नाही, तर आधार सामाजिक मागासलेपणाचा आहे. आता राजकीय दृष्ट्या आम्ही सुद्धा आज मागासलेले आहोत आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की ज्या मनुस्मृतीनं हे जे आरक्षण निर्माण केलं त्यावेळी जी घटना लिहिली मनुस्मृतीची आणि तशा प्रकारचं साहित्य आणि धर्मग्रंथ लिहिले, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व सांगताना सांगितलं की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूतून क्षत्रिय जन्माला आले आणि मांड्यातून वैश्य आणि आम्ही सगळे शूद्र अतिशूद्र पायातून जन्माला आलो आणि म्हणून आम्ही गुलाम झालो. आमच्या मनावर आजही गुलामीचा परिणाम आहे. आम्ही बोलताना घाबरतो. काही लोकांच्या मनात धुकधुक झाली असेल की या आंतरराष्ट्रीय विचार मंचावर राजाराम पाटील काय बोलतात. मी सत्य सांगतोय, कोणाची घाबरायची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य समोर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जाहीरपणे याची चिकित्सा केलेली आहे. स्त्रियांना अधिकार देताना विरोध करणारे कोण आहेत? देशातले उच्चवर्णीय आहेत की महिलांना अधिकार देऊ नका, त्यांना शिकवू नका. काय काय सांगितलं? महिलांना शिकवलं तर तुमच्या जेवणामध्ये किडे पडतील, काय काय बोलले.
पण बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना शिकवलं आणि देशाच्या राष्ट्रपती महिला झाल्या. प्रतिभा पाटील तर झाल्या, द्रौपदी मुर्मू सुद्धा राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती म्हणजे तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख, एवढं मोठं पद आमच्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीने दिलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सगळ्यात मोठी जयंती काय, राम जयंती, हनुमान जयंती, कृष्ण जयंती याच्यापेक्षा मोठं परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीमुळे देशाला अनुभवाला आज येतंय. आणि म्हणून ही क्रांतिकारी गोष्ट आहे. आणि म्हणून राजकारणात सुद्धा ओबीसीना, एससी एसटीना प्रतिनिधित्व नव्हतं आणि ते प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं. खरं म्हणजे नोकरी करणाऱ्या माणसाला राजकारणाची भीती वाटते. तो राजकीय विषयावर बोलायला तयार नसतो. आहे ती नोकरी मिळाली, ती गेली. मग पण माझ्या हे लवकरच लक्षात आलं, वयाच्या 35व्या वर्षी मी नोकरीला लाथ मारली जेव्हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आला. मी सांगितलं नोकरी सोडून देतो. आणि मला लक्षात आलं की शिक्षक पेशा असेल, शिक्षकी पेशा असेल किंवा बाकीचे असे नोकर वर्ग असेल, एखादा राजकीय नेता येतो त्याने टपली मारून निघून जातो आणि त्याच्या मनाचा संताप होतो. पण करणार काय, नोकरी टिकवली पाहिजे तर घरचे लोक खातील काय, आणि म्हणून तो सहन करतो. पण जो स्वाभिमानी माणूस असतो तो नोकरी हे जीवनाचं अंतिम लक्ष्य मानत नाही. बाबासाहेबांनी ते मानलं नाही. बाबासाहेबांनी वकिली केली, देशाची वकिली केली, आमच्या सगळ्यांची वकिली केली. आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊन आमच्यासाठी संविधान लिहितात. आणि म्हणून रिटायर झाल्यानंतर घाबरू नका, निवडणुका लढायला हरकत नाही. निवडणुका आम्ही लढल्या पाहिजेत, कारण बाबासाहेब सांगतात देश बदलायचा असेल तर राजकीय क्रांती झाली पाहिजे, आम्ही राजकारणात गेलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्र असतील, शाळा महाविद्यालय असतील, यामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आज आम्हाला आरक्षणाची गरज लागते. एकलव्याला धर्म म्हणून आरक्षण नाकारलं गेलं. द्रोणाचार्यांनी सांगितलं की इथे अर्जुनच जिंकणार, राजा हा क्षत्रियच होणार, शूद्र हा राजा होऊ शकत नाही. आणि आज तीच स्थिती राजकारणात आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजाराम पाटील आगरी ओबीसी होऊ शकत नाही, त्यासाठी ब्राह्मणच हवा, नारायण राणे किंवा मनोहर जोशीच पाहिजेत, शूद्र अतिशूद्र चालणार नाही. ती अलिखित मनुस्मृती आमच्याकडे आज आहे. आणि म्हणून याविषयी आम्ही स्पष्टपणे बोललं पाहिजे. नोकरी क्षेत्रात, सार्वजनिक उपक्रमात, म्हणजे रेल्वे सारखं महत्वाचं खातं आहे. रेल्वे असेल, आरसीएफ सारखा प्रकल्प असेल, संरक्षण विभाग असेल, यामध्ये आमची लोक पोहोचली पाहिजेत. आणि म्हणून राजकारणात सुद्धा लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये काही जागा ओबीसी, एससी एसटी यांना राखीव ठेवल्याचं आपण पाहतो. आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न आज आमच्याकडे होतोय. आणि हा प्रयत्न हाणून पाडायचा असेल तर आमच्या लोकांना राजकीय दृष्ट्या जागे केलं पाहिजे. ज्या ज्या नगरसेवकांनी सरपंच पद, म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये नगरसेवकांनी महापौर पद अनुभवली, त्यांना हे माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि ते जर माहीत झालं असतं तर आमच्या पनवेलला, नवी मुंबईत आमचे अनेक आगरी कोळी महापौर झाले, नगरसेवक झाले. पण त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला यावं तुम्ही, कारण तुम्ही जे महापौर पद अनुभवलं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे, आरक्षणामुळे, सामाजिक न्यायामुळे, कुठल्याही देवाच्या, गुरूंच्या, बाबांच्या कृपेमुळे नाही. आणि बाबांची कृपा इतकी महाग पडलेली आहे आपल्या महाराष्ट्राला की महाराष्ट्राचा शासकीय महिला आयोग सांगतो की खरात बाबा हे आमचे गुरु आहेत. किती भयानक गोष्ट आहे. या प्रबोधनाच्या चळवळीला ज्या ज्या लोकांनी देणग्या दिल्या असतील त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजवायला सांगतो तुम्हाला. वाजवा टाळ्या. कारण काय माहितीये का, टाळ्या ह्यासाठी वाजवायच्या की महाराष्ट्राचा, देशाचा गुरु कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशोक खरात बाबा हा महाराष्ट्राचा गुरु होऊ शकत नाही. आणि जे वक्तव्य आमच्या बहिणी असं करतात ते आमच्या सगळ्या भावांचं अपयश आहे. कारण या बहिणींना आम्ही सांगूच दिलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे. हिंदू कोड बिल नसतं तर तुमचा प्रॉपर्टीवर बोलण्याचा, लिहिण्याचा, नोकरी करण्याचा कुठलाच अधिकार महिलांना भेटला नसता. मग महाराष्ट्राचा महिला आयोग असू दे किंवा आणखी कुठला आयोग असू दे, तो तुम्हाला मिळालाच नसता. आणि हे केल्यानंतर तुम्ही म्हणता खरात बाबा हे आमचे गुरु आहे आणि त्यांच्यासोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो, हे अपयश आमचं आहे. आणि म्हणून मनुस्मृतीने लागलेली गुलामगिरी संपली का, तर नाही. मनुस्मृतीची गुलामगिरी आजही महाराष्ट्रात आहे आणि त्या गुलामगिरीचं समर्थन राजकीय नेते आज करताना दिसतात, याची त्यांना लाज वाटत नाही. आणि म्हणून आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, विषमता संपवली. आणि ही जी विषमता आहे ती विषमता संविधानाच्या माध्यमातून संपवण्याचा आजचा जो प्रयत्न आहे हा अहिंसक प्रयत्न आहे. आणि म्हणून इथे पोलीस बांधव असतील किंवा रेल्वेचे अधिकारी असतील, यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे.
की जयंती साजरी करणाऱ्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणून आयोजनाच्या सुरुवातीला जे अधिकारी इथे आले, खास करून मुख्य अधिकारी होते, जे अत्यंत ज्येष्ठ होते, अत्यंत विनम्र अधिकारी आहेत, त्यांच्याशी मला काही जास्त बोलता आलं नाही, पण त्यांचं मी प्रत्येक निरीक्षण करत होतो. बाबासाहेबांना फोटोला हार घालताना, इथे बसलेले असताना अतिशय चांगले अधिकारी आपल्या रेल्वेमध्ये आहेत, याचा मला अभिमान वाटला. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवा. आणि म्हणून भारताचा जो इतिहास आहे, भारताचा इतिहास आता कोणी सांगत नाही. भारताचा इतिहास हा धार्मिक गुलामगिरीचा आहे. या धर्माने आमच्यावर गुलामगिरी लादली आणि म्हणून यज्ञयाग, कर्मकांड, पशुहत्या थांबवण्यासाठी 2000 वर्षापासून आमच्या देशात प्रयत्न चालू आहे. परंतु चांगली स्थिती जी पाहिजे ती आज नव्हती आतापर्यंत. आजचा जो कार्यक्रम आहे हा विचार मंच या प्रबोधनाच्या सभेला मिळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, त्यागाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. याला लोकांनी देणग्या दिल्या पाहिजेत आणि आम्ही देणग्या मागितल्या पाहिजेत. हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि या माझ्या भाषणातलं चुकीचं असेल ते आपण सोडून द्यावं, पण चांगलं आहे त्याचे व्हिडिओ करून, रील करून आपण टाकले पाहिजेत, पूर्ण महाराष्ट्रात गेले पाहिजेत. याचं कारण आहे, मुंबईत जे पिकतं, जे मुंबईत जे गाजतं ते आपल्या देशामध्ये जातं. आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतात की मुंबई में जो होता है वो पूरे देश में चलता है. सत्य गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही मुंबईतली ही जयंती आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचवली पाहिजे. सम्राट अशोकानं आमच्याकडे जे समतेचं साम्राज्य उभं केलं, ते समतेचं साम्राज्य मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आजही पाहायला मिळतं बौद्ध लेण्यांच्या रूपाने. आपण जाऊन बघून या की बौद्ध लेण्या 2-2.5 हजार वर्षापूर्वी इथे झाल्या आणि तिथे जो विचार सांगितला तोच विचार आज आपण या रेल्वे स्टेशनवर अत्यंत अभिमानाने गाजवला आहे. देशातल्या जागतिक युद्धाच्या समस्येवर आपण उत्तर दिलंय. तिथे इराण आणि अमेरिकेची, इस्रायलची बोलणी चालू आहे, ती फेल होतात, कारण खऱ्या शांतीचा एकही नेता त्या चर्चेमध्ये नाही. त्यामध्ये एक जरी बौद्ध नेता, बौद्ध विचारांचा एखादा भिक्खू जरी असता तरी त्यांनी सांगितलं असतं की युद्धाने समस्या सुटणार नाही. तुम्ही काय करताय की सगळे तेल खाणी आहेत त्या जाळायला निघालेत, तोडायला निघालेत. त्याचा त्रास आमच्या महिलांना घरात होतोय, गृहिणींना सिलेंडर मिळत नाही, हॉटेल बंद पडायला लागली. भारतातल्या लोकांचा म्हणजे काहीच संबंध नाही, पण बिचारांना त्यांना हा त्रास होतो, कारण हा प्रश्न युद्धाने सुटणारा नाही. आणि म्हणून तिथे बुद्ध हवा, बुद्धाचा विचार हवा, असा विचार सम्राट अशोकाने मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलं, कधी महाडला गेलात, रायगड किल्ला पाहिला, तिथे सुद्धा बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणात आहेत. सगळ्या किल्ल्यामध्ये, कोकणातल्या किल्ल्यांमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत, या त्याच आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या लढाया सगळ्या आहेत, त्या लढाईमध्ये मावळा हा केंद्रस्थानी आहे, माणूस हा केंद्रस्थानी आहे. आणि कमीत कमी माणसं मारून या लढाया जिंकल्या पाहिजेत. आणि म्हणून महाराजांच्या 60% लढाया आहेत ह्या रक्तपात न होता झालेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत. आणि हीच अहिंसा भगवान बुद्धांना अपेक्षित होती की माणसं मारू नका, माणूस हा अमूल्य आहे, पाणी हे अमूल्य आहे आणि पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात सांगितलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विचारधारा आहे त्या विचारधाराने, त्यांच्या संघर्षाने आम्हाला आरक्षण भेटले. आरक्षण असंच भेटलेलं नाही. आणि म्हणून आमचे अनेक ओबीसी बांधव यांना असं वाटतं की मला नोकरी लागली, माझा बंगला आला, माझी मुलं शिकली, तर तो चटकन सहज बोलून जातो, देवाच्या कृपेने माझं भलं झालं. तुमचं सुद्धा देवाच्या कृपेने भलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, देवांच्या कृपेने जर आमचं भलं झालं असतं तर मी हिंदू धर्म सोडला नसता, मी हिंदू धर्माला, बौद्ध धर्म हा पर्याय दिला नसता. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की देव नावाची गोष्ट चमत्काराने काहीच होत नाही. स्वर्ग नावाचा चमत्कार इथे अस्तित्वातच नाही. स्वर्ग या स्टेशनवर आहे. जो पहिल्यांदा खेड्यातून या स्टेशनवर येतो मुंबईच्या, त्याला अनुभवतं की मी स्वर्गात आलो, मुंबईत आलो म्हणजे स्वर्गात आलो. यापेक्षा वेगळा स्वर्ग नाही. स्वर्ग जमिनीवर आहे. आकाशातला स्वर्ग भगवान बुद्धांनी नाकारला आणि सांगितलं आकाशात कोणी नाही. मुक्ती ही तुम्हाला इथेच भेटली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती कोण पथे हे भाषण पुढल्या वर्षी जयंतीला मुक्ती कोण पथे हे पुस्तक रेल्वे स्टेशनच्या सगळ्या लोकांना वाटतं, फ्रीमध्ये वाटतं. 15 रुपयाचं पुस्तक आहे, 15 रुपयाचं पुस्तक आहे, 35 पानांचं पुस्तक आहे. हे मुक्ती कोण पथे पुस्तक मी वाचलं आणि खऱ्या अर्थाने मला मी मुक्तीचा अनुभव घेतो. कारण आज बाबांची संख्या खूप आहे. आसाराम बाबू असतील, आणखी बाबू असतील, तर आम्ही मुक्ती देतो. पण त्या खराब बाबांनी कुठली मुक्ती दिली हे सगळ्या छोट्या छोट्या पोरांनी बघितलंय मोबाईलमध्ये. ती काही मुक्ती नाही, तर ते अधोगती. आणि मुक्ती म्हणजे काय हे आज आंबेडकर जयंतीमध्ये भाग घेणाऱ्या कोणालाही विचार. आज आम्हाला अभिमान आहे, मला तुमचा अनुभव आहे. असं वाटतं तुम्हाला जवळ घ्यावं, तुमचं कौतुक करावं, कारण या रेल्वेच्या विचार मंचावर तुम्ही अधिकारी म्हणून काम करताय. केवढी मोठी गोष्ट आहे, खेड्यातल्या माणसासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. मी जेव्हा पहिल्यांदा रेल्वेने प्रवास करत घाबरायचो,
स्टेशन कुठे होते, एसटी सारखं कंडक्टर सांगत नाही स्टेशन आलं उतरा, स्वतःच उतरायचं आणि सगळं अवघड काम आहे, माणूस गोंधळतो खूप. तर तुम्ही भारतभर प्रवास करता आणि ह्या प्रवास करण्याची संधी या आरक्षणाने आपल्याला भेटली. खरं म्हणजे आरक्षणाची आकडेवारी सांगावी की न सांगावी असा प्रश्न आहे, परंतु मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात जातो आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आजची जी आरक्षणाची स्थिती आहे त्याची प्रवर्गनिहाय माहिती थोडक्यात मी वाचून दाखवतो. आपल्याला माहिती आहे एसटी म्हणजे अनुसूचित जाती, त्यांना 13% आरक्षण आहे आणि अनुसूचित जमाती एसटी यांना 60% आरक्षण आहे. परंतु आरक्षण ज्यांना नाही ते काय सांगतात, सगळं आरक्षणाने जयंतीवाल्यांनी पळवलं. आंबेडकर जयंती करतात ना, त्यांनी आरक्षण पळवलं. पुढे जाऊन काय म्हणतात, संविधानवाल्यांनी पळवलं. म्हणजे संविधान काय आमचीच हे मालमत्ता आहे का? संविधान हे देशाचं आहे, प्रत्येक नागरिकाचं आहे. जसं मागासवर्गीय आहे तर तसं उच्चवर्णीयांचं आहे. पण संविधानवाले जयभीमवाले यांनी आरक्षण खाल्लं. त्यांना मी सांगू इच्छितो की एससी जातींना, अनुसूचित जातींना देशाच्या आरक्षणाच्या 13% आरक्षण आहे आणि त्यामध्ये जाती आहेत 59 जाती आहेत त्याच्यामध्ये एससी मध्ये. आणि एसटी जमातींना 7% आरक्षण आहे, 47 जाती आहेत, त्यांना किती फक्त आहे 7%. आणि आपल्याला माहिती आहे ओबीसी इतर मागास प्रवर्ग, ज्या ओबीसी मध्ये मी जन्माला आलो, आगरी कोळी मुंबईचे माहीत असतील तुम्हाला, कळावं सोपं म्हणून डायरेक्ट टोपीच घातली. तुम्ही जशी निळी टोपी घातली की आम्ही जयभीमवाले, आम्ही पण जयभीमवालेच आहोत म्हणून मी जॅकेट निळा घातला आणि टोपी मात्र आगरी कोळींची घातली. आणि यामध्ये आम्ही ओबीसी देशाच्या लोकसंख्येच्या 52% असून आरक्षण घेतोय फक्त 19%. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्या 19% 351 जाती आहेत, 351 जाती. आणि एक जात म्हणते की आम्हाला आरक्षण द्या. आज एक जातीचे लोक सांगतात आम्हाला सगळं आरक्षण द्या, स्वतंत्र आरक्षण द्या. एसबीसी नावाचं स्वतंत्र जे विशेष मागासवर्गाचं आरक्षण आहे ते 2% आहे. 7 जातींचा तो समूह आहे. व्हीजेएनटी विमुक्त जाती यांना 3%, बंजारा पारधी या 14 जाती आहेत. याचप्रमाणे एनटी ब भटक्या जाती यांना 2.5% आरक्षण आहे. एनटी-सी भटक्या जाती 3.5%, धनगरांचा समावेश 3.5% आरक्षण आहे. एनटी डी यामध्ये 2% आरक्षण आहे. आणि हे आरक्षण किती आहे, एससी एसटी ओबीसी एसबीसी अधिक व्हीजेएनटी मिळून 52% आरक्षण होतं. किती आहे, 52% आरक्षण आहे. आणि म्हणून ह्या आरक्षणाला आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा EWS आरक्षण, जे खरं म्हणजे संविधान विरोधी होतं, पण आता ईव्हीएम मुळे निर्माण होणारं जे मतदान आहे त्याला कोणीच बंधनं घालू शकत नाही. माझ्यासारखे लाखो राजाराम पाटील भाषण करायला आले तरी मशीन समोर कोणीच टिकू शकत नाही. मी 2 वेळा लोकसभा हरलो आणि ते हरण्याचं मुख्य कारण आहे ईव्हीएम. कारण मी जेव्हा लोकसभा लढलो तेव्हा मतदारांची एकूण संख्या, म्हणजे साध्या भाषेत सांगतो की मुंबईतून विमानाने 200 प्रवासी दिल्लीला गेले, पण दिल्लीला गेल्यानंतर लक्षात आलं की ते 230 निघाले. 30 कुठून आले, ईव्हीएम याचं उत्तर देत नाही. आणि दुसरं एक विमान मद्रासला गेलं, तिथे 300 प्रवासी होते, तर त्या प्रवाशांमध्ये तिथे उतरल्यावर लक्षात आलं की तिथे 280 प्रवासी आहेत, 20 कुठे गायब झाले याचा हिशोब ईव्हीएम देऊ शकत नाही. तरी उमेदवार विजयी होतो. याला काय लोकशाही म्हणायचं, पण हे सत्य आहे. आणि याला आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आम्ही रस्त्यावरचे आंदोलन न केल्यामुळे, संविधान न केल्यामुळे ही अवस्था आमची झालेली आहे. आणि ही अवस्था बदलायची असेल तर संविधानिक भाषेत या देशाला आम्ही सांगू की ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य नव्हतं, नव्हती जमीन, नव्हती जागा, नव्हतं घर, नव्हता मान, नव्हता सन्मान, अशा परिस्थितीमध्ये भारताचं संविधान लिहिण्याचं धाडस आणि यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जीवनात मिळालेलं आहे. मुक्ती आणि मोक्ष याच्या पलीकडचा काय असतो सांगा मला. ज्यांनी मोक्षमुक्तीचे गोडवे घातात त्यांनी तुम्हाला मोक्षमुक्ती भेटले का नाही, तुम्ही संविधान लिहिलं आणि का समानता आणू शकत नाही, हे सत्य आहे. आणि म्हणून मोक्षमुक्ती एक थोतांड आहे, स्वर्ग नरक हे थोतांड आहे आणि सत्य हेच आहे. आणि म्हणून आपल्याला याच पद्धतीने EWS आरक्षण आर्थिक निकषावर या देशाचं शोषण झालंच नव्हतं. या देशाचं शोषण तुम्ही मागासवर्गीय आहेत की नाही, शूद्र अतिशूद्र आहेत की नाही याच्यावर झालं होतं, तरी सुद्धा आरक्षण दिलं गेलं. आणि हा खरं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. आणि याच पद्धतीने मराठा आरक्षण SC-BC 10% आमच्याकडे दिलं गेलं. आणि इतर आरक्षणं आहेत ती अनाथ लोकांसाठी 1% आरक्षण आहे. खेळाडू, शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना 5% आरक्षण आहे. दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांनाही समांतर आरक्षण आहे. अशा प्रकारची आरक्षणाची गोष्ट आहे. आणि म्हणून
एकूण 52% अधिक 10% EWS अधिक 10% मराठा आरक्षण असं 72% आरक्षण पोहोचलेलं आहे. आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलेलं आहे की इंदिरा साहनीचा जो न्याय आहे की 50%च्या वर आरक्षण गेलं नाही पाहिजे, पण आरक्षण गेलेलं आहे. कोण चर्चा करणार लोकसभेत? तुम्ही काय मला लोकसभेत पाठवत नाही, प्रत्येक वेळी हरवता. तर काय करायचं काय? लोकसभेत जायचं कोणी? आणि मग सगळ्याच मागासवर्गीयांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा हा अनुभव आहे. तुम्ही लोकसभेत जाऊ नये, तुम्ही वरच्या पदापर्यंत जाऊ नये. हा संघर्ष तुम्हाला पण करावा लागत असेल. रेल्वेमध्ये सुद्धा हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही बोलला नाही तरी मी जाणतो, कारण माझ्या 2 नोकऱ्या मी गमावल्यात शिक्षकाच्या. आणि नोकऱ्या गमवायला मी खरोखर कच्चा शिक्षक असतो तर या स्टेशनवर, मुंबईतल्या आणि देशातल्या सगळ्यात आंतरराष्ट्रीय स्टेशनवर बोलायची संधी मिळवणारा शिक्षक दुसरा कोणी आहे का विचार? तरी सुद्धा माझ्यावर अन्याय झाला. म्हणजे मला कोणीतरी नाकारलंय, कोणीतरी दाबलंय. आणि हे दाबणं आणि शोषण करणं हीच भारताची ओळख आहे. आणि ती ओळख मिटवण्यासाठी आपण खंबीरपणे असं पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी मनुस्मृतीविषयी चुकीची वक्तव्य केली त्यांना मला विनंती आहे की मनुस्मृती मी सुद्धा वाचली. माझ्या घरात मनुस्मृती आहे, मी जाहीर सांगतो. मनुस्मृतीचा अनुभव प्रत्येक स्त्रियांना पावलोपावली इथे येतोय. वडिलांच्या जमिनीवर आज जर जमिनीचा मालकी अधिकार मुलीने मागितला तर तिला सांगितलं तर हक्क सोडपत्र लिहून दे, तुला काय करायचं जमिनीचा अधिकार. ताई बसले तिथे, ताई मराठी येते ना, मी काय बोलतो ते समजतो का? की महिलांना जमिनीवरचा अधिकार, सातबाऱ्याचा अधिकार नाकारला जातो. घराच्या अधिकारामध्ये नवरा सांगतो भांडण झाल्यावर चल चालती हो, घरातून बाहेर पड. त्या बाईला माहित असेल की नवऱ्याच्या इतकाच माझा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, हिंदू कोड बिलाने बायकोला दिला आहे. तर काय हिंमत आहे नवऱ्याची बाहेर काढायची? ती सांगेल जोड्याने बाहेर पडू. मी एकटी नाही पडणार, कारण घरांवर दोघांचा समान अधिकार. ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली. त्यामुळे देशातल्या 50% महिलांनी स्वतंत्र आंबेडकर जयंती साजरी केली पाहिजे अशी मी विनंती सगळ्या महिलांना करतो. माझ्या ताईला करतो. ताई कुठली आहे मला माहित नाही. ताई कुठली आहे? तुझं गाव कुठलं? हा, आवाज येत नाही जोरात. काय नाव? गावाचं नाव काय? हा, पण नाव काय? बघा, ती ताई रेल्वेने इथे आली, पण त्या ताईला आम्ही भारतीय संविधान, समानता, महिलांच्या अधिकारात पोहोचवले. मी सगळ्या युनियनच्या या कार्यक्रमात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना विनंती करेन की या चांगल्या कामासाठी या मंडळाचं कौतुक करावं. पुढल्या वर्षी पुन्हा पाहिजे तर मी येईल. जोरदार कौतुक आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज राजकीय क्षेत्रामध्ये अनेक संप्रदाय आहेत. त्या संप्रदायांच्या बाबतीत लोक चिंता निर्माण करायला लागले. आदरणीय राष्ट्रीय नेते शरद पवार म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये मनुवादी घुसले, असं वक्तव्य त्यांचं. आज मनुवादी कुठे नाही घुसले तो. अहो, तुमच्याकडे, आमच्याकडे नवी मुंबई विमानतळाचं काम चालू आहे. हे विमानतळ आगरी कोळी कराड्यांच्या जागेत आहे, म्हणजे पनवेलचं. आम्हाला फसवलं. विमानतळाची जागा घेणाऱ्या सिडको नावाच्या शासनाच्या कंपनीने फसवलं असं कोण म्हणतंय? हायकोर्ट म्हणतंय. हायकोर्टाने सांगितलं की भूसंपादन कायदा या 2013च्या कायद्याने जमिनी घेतल्या पाहिजेत. रेल्वेचं पण अनेक ठिकाणी भूसंपादन चालू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना कायद्याने घ्या असं न्यायालय सांगतं, सर्वोच्च म्हणजे हायकोर्टाने सांगितलं. पण आमच्या जमिनी 22.5% पॅकेज देऊन घेतल्या गेल्या, शेतकऱ्यांना फसवलं गेलं. आज आम्ही सांगितलं की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या. तर दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाहीत, कारण ते ओबीसी आहेत, शूद्र आहेत. आणि शूद्रांचं नाव देशातल्या कुठल्याही प्रमुख ठिकाणाला लोक द्यायला तयार नाही. आणि म्हणून मी आगरी कोळी भंडारी ओबीसी समाजाच्या वतीनं ही जयंती साजरी करणाऱ्या लोकांचं पुन्हा एकदा कौतुक करतो की ज्या पित्यानं, ज्या बापानं आम्हाला इथपर्यंत आणलं, त्यांची जयंती दिमाखाने जिथे काम करतो तिथे करायचं धाडस तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी इथून आगरी कोळ्यांना संदेश देतो की त्या विमानतळावर दिबा पाटलांची जयंती फोटो लावून साजरी करा. कसा म्हणतोय अदानी नाव देत नाही, अरे आमची जमीन आहे, तू कोण आला? आणि म्हणून हेच अदानी जेव्हा शरद पवारांना भेटायला जातात तेव्हा मनुवाद केवळ वारकरी संप्रदायात नाही, आपल्या घरात सुद्धा मनुवाद घुसलेला आहे. तुम्ही सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य एकमेकांचे सहकारी आहात आणि ओबीसी, एससी, एसटीचे शत्रूच आहात. मग मनुस्मृती तुमच्या घरात का नाही घुसणार? आणि म्हणून दुसऱ्यावर आरोप करून चालणार नाही. आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्यापासून आम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि ही सुधारणा आंबेडकरी जयंती करणाऱ्या आमच्या भावांनी, बौद्ध बांधवांनी, आंबेडकरी लोकांनी साऱ्या भारताला शिकवलेली आहे. आणि म्हणून सगळ्या आंबेडकरी जयंती साजरी करणाऱ्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा समतेचा संप्रदाय. विठ्ठलाच्या हातात कुठलंच शस्त्र नाही, बुद्धाच्या हातात कुठलंच शस्त्र नाही, तलवार नाही, गदा नाही, चक्र नाही, शंख नाही, काहीच नाही. आणि म्हणून हा विठ्ठल हा बुद्धच आहे हे सगळ्या जगाने आज मान्य केलंय. परंतु काही लोक मान्य करत नाही.
बुद्धाकडे जाणारे लोक हे समतेचेच लोक आहेत. आम्ही एकविरा आईला मानतो, आम्ही एकविरा आई बुद्धाची आईच मानतो, आम्ही परशुरामाची आई तिला म्हणत नाही, म्हणून ती बौद्ध लेण्यात आहे. परंतु नैसर्गिक पुरावे, पुरातत्वीय पुरावे आम्ही मानायला तयार नाही आणि मानले नाही, मग घरामध्ये आणि डोक्यामध्ये मनुस्मृती घुसणार, मनुवाद घुसणार. आणि म्हणूनच ही जी विषमता आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या महिला आयोगापर्यंत पोहोचली. खरात बाबाला गुरु मानणारी लोक शासकीय आयोगांवर जाऊन बसली, त्यावेळी लोक काय करत होते हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून माणसांची निवड करताना त्याचं शील, त्याचं चारित्र्य, त्याची विद्वत्ता याची तपासणी झाली पाहिजे. आणि ही तपासणी झाली तर निश्चितपणे आजचा जो कार्यक्रम आहे आंबेडकर जयंतीचा, हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम आहे, साधा कार्यक्रम नाही. भारताचं मन बदलण्याचा कार्यक्रम आहे. भारताचं मन विषमतेचं असेल, वेद उपनिषदांनी विषमता प्रत्येक ठिकाणी पेरली असेल, तर विषमता काढून टाकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच ग्रंथ जाळला, तो म्हणजे मनुस्मृती. उरलेलं काय जाळकाम करायचं ते आम्ही याच्या पुढे ओबीसी लोक करणार आहोत आणि आपण त्याला सहकार्य करा अशी विनंती मी आपल्याला करतोय. माझं भाषण खूप लांबलं असेल, त्याच्यामध्ये काही लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी आल्या असतील, तर हा आवाज हा वंचित, उपेक्षित, शोषितांचा आहे आणि याचा अनुभव आम्ही घेतोय. मुंबईचे कोळीवाडे, गावठाणे 200च्या संख्येने आहेत. इथे झोपडपट्ट्या आहेत, त्यामध्ये आमचे SC ST अल्पसंख्याक भाऊ आहेत. या निर्दयपणे JCPने तोडण्याचं जे काम चालू आहे, मी विनंती करेन आपल्या सगळ्यांना की या कार्यक्रमात कुठला मंत्री आला, या स्टेशनवरून कुठला मंत्री गेला, तर भारताचं संविधान त्यांना मोफत भेट द्या आणि त्यांना सांगा की या संविधानामध्ये जगण्याचा अधिकार आहे की नाही. एखाद्या घराचा, एखाद्या झोपड्याला जगण्याचा अधिकार या देशामध्ये नाही का? तुम्ही कधी श्रीमंतांच्या बंगल्याला हात लावत नाहीत, श्रीमंतांच्या वाड्यांना हात लावत नाहीत. त्या खरातनी महाराष्ट्राला लुटलाय, आमच्या महिलांचा घोर अपमान केलाय, त्याचं घर JCP लावून का तोडत नाही? मग झोपडपट्ट्यांमध्ये JCP काय येतोय याचा कधीतरी न्याय करा. पण हा न्याय होत नाही आणि म्हणून भारताचं संविधान सगळ्या नेत्यांना आपण भेट द्यावं. 2 पुस्तकं भेट द्यावी. एक आहे मुक्ती कोण पथे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, आणि भारताचं संविधान. मी अधिक बोललो असेल, तुमच्या कोणाला मनाला लागला असेल तर क्षमा मागतो, खाली येऊन क्षमा मागेन. परंतु जे बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत संघर्षानं जीवावर उदार होऊन जे केलेलं आहे, म्हणजे तानाजी मालुसऱ्यांसारखीच लढाई बाबासाहेब आंबेडकरांची आहे. अनेक आंदोलनात त्यांच्या डोक्याला दगड लागलेले आहेत, अनेक त्यांना मरणांतिक यातना झालेल्या आहेत. त्यामुळे हे काय आपल्याला संविधान आणि अधिकार असेच मिळाले नाहीत. तुम्ही ज्या सुखाचा अनुभव घेताय ना, ही देवाची कृपा नाही, धर्माची कृपा नाही, तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे आणि ती जपून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. धन्यवाद. या आजच्या जो आयोजित